नमस्कार मित्रांनो, आजकाल बऱ्याच देशांमध्ये स्थलांतरित लोकांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि आता ताजं त्याचं उदाहरण म्हणजे सान फ्रान्सिस्को या अमेरिकेच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या स्थलांतरित विरोधी काही गोष्टी झाल्यामुळे किंवा त्या सरकारने असा काही नियम केल्यामुळे की स्थलांतरित लोकांना त्या देशात पाठवलं जाईल, तेव्हा त्याचा राग घेऊन स्थानिक जे स्थलांतरित होते त्यांनी मोठ्या प्रमाणात दंगली केल्या आणि ते शहर 4 दिवसापासून पेटून उठलं. खरं तर सान फ्रान्सिस्को हे शहर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईला जसं बॉलिवूड आहे त्याच पद्धतीने तिकडे हॉलिवूड हा सिनेमाचं माहेरघर असणारं हे शहर आजकाल खूप अस्वस्थ आणि खूपच दंगलीचं शहर बनलेलं आहे. तेव्हा मित्र, हा स्थलांतरिताचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सगळीकडे भेडसावू लागला. विशेष म्हणजे त्याच्या दक्षिणेकडे मेक्सिको या शहरातून या देशातून अनेक लोक स्थलांतरित होतात. त्याच पद्धतीने क्युबा आणि आजूबाजूचे जे काही वेस्ट इंडिज बेटं आहेत तिथून बी स्थलांतरित मोठ्या प्रमाणात जातात. तसंच इस्लामी देशामधून बरेच लोक अमेरिकेत स्थायिक होतात आणि ते लहान मोठे धंदे करून आपला उदरनिर्वाह निर्माण करतात. खरं तर अमेरिका हा प्रगत देश असून त्याचा भूभाग फार मोठा आहे आणि तेवढी त्यांची लोकसंख्या नाही. तेव्हा तिथल्या श्रीमंत लोकांना हे मजूर लोक हवे होते आणि ही पद्धत 200-300 वर्षापासून चालू आहे. कारण या स्थलांतरित लोकांच्या भांडणामुळे की अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन हे अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात दक्षिण उत्तर हा वाद झाला होता आणि 2 अमेरिका होता त्यावेळेस वाचला. पण आजकाल ट्रम्प आल्यापासून त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात असं सांगितलं होतं की स्थलांतरित लोकांना ह्या देशातून हाकलण्यात येईल, कारण ते ऐतखाऊ असून ते खून, दरोडा, दंगली, मारामाऱ्या, चोऱ्या करतात. तेव्हा असे स्थलांतरित त्या देशात आमच्या देशात राहता कामा नये आणि त्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलं आणि हे शहर पेटून उठलं. मित्रहो, खरं तर हा एकटा अमेरिकेचा प्रश्न नाही, तोच प्रश्न अनेक देशांमध्ये आहे. अलीकडे तर जेव्हा इराक युद्ध सुरू झालं, कुवेतवर इराकने हल्ला केला आणि त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये रशिया आणि नंतर अमेरिका घुसला. त्या दरम्यान आणि इराणवर जेव्हा अमेरिकेने हल्ला केला त्या सगळ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तिथले स्थलांतरित लोक फ्रान्स, जर्मन ह्या युरोप देशांकडे आणि अमेरिकेकडे सरकले. तेव्हा आजकाल फ्रान्स, इटली आणि जर्मनी तसंच बाकीच्या काही युरोपियन देशात ही समस्या मोठ्या प्रमाणात डोकं वर काढू लागली. कारण हे स्थलांतरित लोक, विशेष मुसलमान लोक त्या ठिकाणी जातात आणि गुण्यागोविंदाने राहतात. काही दिवस झाले त्यांची संख्या वाढली की ते मग स्थानिक लोकांना उपद्रव द्यायला सुरुवात करतात आणि दंगली घडवतात, लव जिहादच्या घटना घडतात. तिथल्या लहान लहान वयातल्या मुलींना जाळ्यात ओढण्यात येतं, त्यांच्यावर कधी लैंगिक अत्याचार होतो तर कधी त्यांना मारूनही टाकण्यात येतं. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे आणि युरोप हा स्वच्छ, सुंदर असा हा प्रदेश असल्यामुळे आणि तो लोकशाही प्रधान असल्यामुळे त्यांच्याकडे असले हे उद्योग चालत नाही. ते एक सभ्यतावाले देश आहेत. पण इकडे मुसलमान यांना कुठलीही सभ्यता नाही, जिकडं जातील तिकडे शेण करतील असा हा समाज आहे. तेव्हा त्या ठिकाणी ह्या समस्या हळूहळू वाढू लागल्या आणि आपल्या भारतीयांना तर चांगला अनुभव आहे. भारत पाकिस्तानची फाळणी झाली जे त्यानंतरसुद्धा स्थलांतरितचा प्रश्न हळूहळू वर डोकू काढू लागला आणि विशेष म्हणजे 1970मध्ये 72च्या दरम्यान जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा स्थलांतरित लोकांचा मोठा ओघ भारतात आला. त्यात मुस्लिम खूप होते, त्यासोबत हिंदू, शीख आणि ईसाईसुद्धा होते. पण तो प्रवाह अजूनही चालू आहे. पश्चिम बंगालच्या ममता सरकारमध्ये आणि पूर्वी डावे यांचा पूर्वीपासून त्या लोकांना पाठिंबा असल्यामुळे ही घुसखोरी थांबण्याचं लक्षण नाही. कारण पुढे त्यांना रेशन कार्ड, त्यांना घरदारं, त्यांना पाण्याच्या सुविधा, त्यांना ID कार्ड दिलं जातं आणि मग ते हे देशातले नागरिक होतात. हा जो प्रकार चालू आहे त्यामुळे भारतातील स्थलांतरितचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. आजकाल मोदीने सुद्धा हा प्रश्न हाती घेतला आणि जिथे स्थलांतरित असतील त्यांना
त्याच्या देशामध्ये पाठवण्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे आपल्या देशात बांगलादेशी स्थलांतरित आहेत, बाकी कोणी फारसं नाही. काही प्रमाणात अफगाणी आहेत, नाही असं नाही, पण ते सध्या तसा काही उपद्रव देत नाहीत. तेव्हा मित्रहो, हा स्थलांतरित जेव्हा प्रश्न आपल्याकडे किंवा जगभर निर्माण झाला, तेव्हा एक प्रश्न मनात असा येतो, तो तुमच्या मनात आला असेल, जर मुस्लिम देश जरी कंगाल असतील, जरी गरीब असतील, जरी वाळवंटे असतील, तरी त्याच्यामधले सौदी अरेबिया, कतार, यमन, कुवेत हे समृद्ध प्रदेश आहेत. त्या ठिकाणी भारतीय आणि इतर अनेक देशातले लोक नोकरी धंद्यासाठी जातात. मग त्या ठिकाणी हा प्रश्न कसा निर्माण होत नाही आणि त्या देशाला ह्या समाजाचा, या स्थलांतरित लोकांचा का त्रास होत नाही? तेव्हा मित्रहो, नीट बघितलं तर भारतीय समाज हा शांतताप्रिय आहे. तो अमेरिकेत असेल, तो रशियात असेल, तो जपानला असेल, तो ऑस्ट्रेलियात असेल, तो कुठेही आपला व्यवसाय करून सुखी समाधाने तिथल्या समाजाशी संलग्न होऊन तिथल्या संस्कृतीशी अनुरूप राहून तो आपलं काम करत असतो. तेव्हा त्याचा कुठल्याही समाजाला त्रास होत नाही. नेमकं मुसलमानांचं उलट आहे. ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांचा उपद्रव हा स्थानिक लोकांना होत असतो. तर विषय सांगायचा मुद्दा असा, जर कुवेत, सौदी अरेबिया आणि हे जे काही थोडेफार संपन्न देश आहे, ओमान, कुवेत या देशांमध्ये भारतीय लोक नोकरी धंद्यासाठी जाऊनसुद्धा त्या ठिकाणी स्थायिक का होत नाही, त्यांना ID कार्ड का मिळत नाही, त्यांना घरदारं का घेता येत नाही, हा प्रश्न त्या मुसलमान समाजाने, मुसलमान देशांनी आपल्या अक्कल हुशारीने तो सोडवला आणि तो आपल्या बाकीच्या युरोपियन देशांना, मध्ये ख्रिश्चन असतील, ते हिंदू असतील, ते ज्यू असतील, त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. मुळात मित्रहो, ह्या देशांनी तिथल्या स्थलांतरित लोकांना फक्त नोकऱ्या दिल्या, त्यांना कुठल्याही मालमत्ता खरेदीचा अधिकार नाही, त्यांना ID कार्ड नाही, त्यांना कुठलेही रेशन कार्ड नाही. म्हणजे जे देशातले नागरिकत्वासाठी महत्त्वाचे पेपर असतात ते त्या देशाने मुळीच दिलेले नाहीत. त्यामुळे तिथं काही गडबड करता येत नाही. गडबड केली की तुम्हाला परत पाठवण्यात येतं, तुमचा काही अधिकार नसतो. तेव्हा ही जी अक्कल हुशारी मुसलमान देशांनी दाखवली आणि त्या अक्कल हुशारीवरच ते 1400 वर्षापासून एक पहिले पैगंबर मोहम्मद मुसलमान झाले आणि त्यानंतर लाखो लोक, करोडो लोक मुसलमान झाले आणि जगभर ते पसरले. त्याच्या मागचं हेही काही कारण आहे. तेव्हा त्या देशामध्ये त्यांनी ती बुद्धी वापरली. आपल्याला ती बुद्धी वापरता आली नाही किंवा मुळातच आपल्याला व्यावहारिक अक्कल कमी असल्यामुळे ते भारतीय असतील, नाही ते युरोपियन असतील, नाही तर अमेरिका असतील, सगळे घोडे 12% असा हा प्रकार आहे मित्रहो. तेव्हा जगाच्या व्यवहारामध्ये, जगाच्या राजगाडग्यामध्ये नीट राहायचं असेल, संस्कृती, धर्म, देश नीट टिकवायचं असेल, तर त्यासाठी हे कडक काही निर्णय घ्यावा लागतात. हे 50 वर्षापूर्वी नंतर काय घडेल, हा जो समज, ही जी हुशारी ज्या समाजाला आली, तो समाज टिकत असतो. आपल्यासारखे भोळसट आणि बावलट लोक आयुष्यात फारसं काही करत नाही आणि देश बर्बाद करायचं काम आपण आपल्या हातानेच करून घेतो असं म्हणावं लागेल. नमस्कार.